चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक नौकर भर्ती का मामला एक बार फिर सुर्खियों में आया, जहां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पहल पर जांच के आदेश दिए गए। चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के नौकरी की भर्ती को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने काफी गंभीरता से लिया है और इस भर्ती प्रकरण के जांच के आदेश सहकारी संस्था नागपुर के विभागीय सह निबंधक ने जिला उप निबंधक को दी है और 7 दिनों के भीतर इसकी रिपोर्ट प्रस्तुत करने के भी आदेश दिए हैं। गौरतलब है, इस नौकरी भर्ती के विरोध में आरक्षण बचाओ कृति समिति के सदस्य मनोज पोतराजे ने 16 जनवरी से आमरण अनशन शुरू किया था। इसी दरमियान पूर्व मंत्री तथा वर्तमान बल्लारपुर विधानसभा के विधायक सुधीर मुनगंटीवार ने आरक्षण बचाओ कृति समिति के शिष्टमंडल को लेकर राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुंबई में मुलाकात की थी। उसी दरमियान मुख्यमंत्री ने उच्च स्तरीय जांच करने का आश्वासन दिया था और इसी पार्श्वभूमि पर मुख्यमंत्री ने संबंधित विभाग को जांच के आदेश दिए हैं। तो आइए सुनते हैं सबसे पहले आरक्षण बचाओ कृति समिति के सदस्य मनोज पोतराजे, जिन्होंने इस नौकरी भर्ती के विरोध में आमरण अनशन शुरू किया था, उन्होंने क्या कहा, आप स्वयं सुने निक जवानी। मध्यवर्ती बँकेने जी नोकर भरती राबवली ती अत्यंत बोगस आहे। यामध्ये 360 जागांसाठी आरक्षण सुद्धा हटवण्यात आले होते। यामध्ये SC ST OBC आणि महिलांचे विशेषतः आरक्षण काढून घेण्यात आलं। त्यानंतर ITI कंपनीच्या माध्यमातून जी नोकर भरती झाली, यामध्ये अनियमितता अनेक होत्या, अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या। माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की सर्व संचालक मंडळाचे मोबाईल CDR रिपोर्ट आणि त्याचबरोबर सायबरच्या माध्यमातून ITI कंपनी जी नोकर भरती घेतली आहे याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे। यामध्ये जे संचालक मंडळ जे एक माजी संचालक आहे ज्यांनी राजीनामा देऊन नोकर भरतीचा पूर्ण पदभार आपल्या हातामध्ये घेतला होता, त्याच्या मोबाईलची CDR रिपोर्ट ची चौकशी झाली पाहिजे आणि सायबरच्या माध्यमातून जर या सगळ्या याची जर चौकशी झाली तर नक्कीच यामध्ये मोठा गोडबंगाड झाला आहे हे सर्वांच्या लक्षात येईल। आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती होती की SITच्या माध्यमातून ही चौकशी झाली पाहिजे। वहीं इस मौके पर इस आंदोलन में शामिल राजू कुकड़े ने भी क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 360 पदाची जी नोकर भरती होती, त्या नोकर भरतीमध्ये त्यांनी जे परीक्षा घेतली ते पूर्णपणे जे आहे बोगसपणे घेतली। जे ITI कंपनी जे आहे ते बोगस कंपनी आहे त्यांच्यामार्फत घेतली। शिवाय त्या नोकर भरतीमध्ये मागासवर्गीय SC ST OBC प्रवर्गाचं आरक्षण जे नाकारण्यात आलेलं होतं आणि एकूणच जे आहे 25 ते 35 लाख रुपये घेऊन प्रत्येक उमेदवाराचं सिलेक्शन त्यांच्यामार्फत केलं गेलं। कारण चंद्रपूर जिल्ह्यामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरतीमध्ये मुलं लागली, त्यांची यादी लागली आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 15 ते 20 जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी ज्या परीक्षा दिली होती त्यांचे नंबर लागले नाही। याचा अर्थ इथं पूर्णपणे पैसे घेऊन भ्रष्टाचार झालेला आहे। म्हणून याची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केलेली होती आणि त्यांच्यामार्फत ज्या चौकशीचे आदेश आलेले आहे आणि या संदर्भामध्ये या संचालकावर ज्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची जे सखोल चौकशी करून जे आहे जे नोकर भरती झालेली आहे ती नोकर भरती रद्द करण्यात आली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।